नमस्कार मित्रांनो, तर मी मयूर म्हणून माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवतो आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच आपल्या आता गावाकडे मी आलो आहे. तर आता जुलै महिना आल्यानंतर तुम्हाला माहितीच असतं, जुलै महिना आल्यानंतर आपल्या शेतामध्ये आपण लावणी करतो. तर चला, मी आज चाललो शेतामध्ये आता लावणीसाठी. तर आज पहिला दिवस आहे, तर आम्ही पहिला शेतामध्ये जो आपण रो करतो तो आपण आज खणणार आहोत आणि उद्या आपण तो लावणार आहोत. तर चला, मी दाखवतो तुम्हाला शेतामध्ये. चला, हे बघा मित्रांनो, मी आता शेतावर आलो आहे. आमची इथं आता भात खणीचं काम चालू आहे. हे बघा, हे पांडुबुवा आहेत. मोठ बांधताय दाखव. तुझे रे बाबा बाबा, बुवांच्या पोरीने सांगितलं शेत करायचं नाही, पण बुवांना आवड आहे. काय बुवा? पण बुवा, कसं वाटतंय तुम्हाला शेतात? हा बुवा, शेतकरी हो ना? बोला इकडे बुवा, कसं वाटतंय सांगा. बरं ना, हा आनंद आहे तो काय घरात आहे काय? हा हो, दादा पनीरची भाजी आणणार आहे, त्याच्या बाई उतारलाय. अशी एखादं उद्या धरीन जेवळ. बुवा इथं बसलेला बुवा बघा, छत्री बुवांची आहे, चप्पल आहे. बुवांना सांगितलं पनीरची भाजी, तसे बुवा लगेच शेतात उतरलेत. बघा लहान मुल, हा बघा लहान मुलगा आहे कसा काम करतोय. हे बघा, आमचे कुत्रे सुद्धा आलेले तिथे. आमचा गुड्डू, गुड्डूला भूक लागले, बिस्किट आणि चहा पिते. गुड्डू, भूक लागली तुला? बिचारा बघा, गुड्डू सकाळपासून बिचाराला भूक लागले. बघा, शाळेत ना आलाय तसाच इथं आलाय काम करायला. तर मित्रांनो बघा, किती बघू शकता तुम्ही, आमची घरची सगळे माणसं आलेत. बघा, पूर्ण आमचा तरवा सुद्धा खळून झालेला आहे. बाबांचा हातभार लागला. पांडुबुवानी पण चांगला काम केला आज. म्हणजे नांग्यात जाताना या मोबाईल आमच्या पाटणे हा बाई इसाड्यालाच बांधून ठेवू. आता उद्या हे सगळे ठेवलेले आहेत, नांगरून लावायचा. चला तर मित्रांनो, आपण भेटू उद्या. बुवा येणार सकाळी, त्यांच्यासाठी पनीरची भाजी पाहिजे बोलतात. आणि फोर सिगारेट का सिगारेट फोर्सको सिगरेट. कोण आहे कोण? दीदी आमची देवळींची नातूंड आली. चला तर मित्रांनो, आज आम्ही पूर्ण खणून घेतलाय. आता उद्या आपण भेटू सकाळी. ही आता आलेत, बिनकामाची आहेत सगळी. शामराव मोबाईलवर बघतोय सगळं. चला तर मग आपण भेटूया उद्या. उद्या लावायचं आहे पूर्ण शेतभर. उद्या मस्त मजा करणार आम्ही सगळी.
चला तर मित्रांनो आपण आता शेतावर जाऊया. आता दुसरा दिवस उजाडला तर आपल्याला लावणी करायची आहे तर सर्वांनी आपण शेतावर जाऊ. चला बाकीचे सगळे शेतावर गेलेत. आता मी आणि गुड्डू आम्ही चाललो आहे. बघा गुड्डू गुड्डू पण आहे सोबत. तर दुसरा दिवस उजाडला. आता आम्ही पुन्हा शेतावरती चाललो भात लावणीसाठी. हे बघा आता शेतावरती आमचे 3 जोड्या बैलांच्या चिखल करत आहेत. तर सगळी भाकरी खायला बसलेत. सकाळपासून दुसऱ्या ठिकाणी रोग केला होता त्याचा सगळं भात आणलाय. गणेश सुद्धा आलेला आहे. गणेशने सकाळपासून घामी सुद्धा काम केलंय. वस्ताद पण आलाय. वस्तादची मॅच आहे तरी वस्ताद मॅचला ठेवून इकडे आलाय. पहिला आता पेट पूजा होणार आहे तर सगळे बघा जमलेत भाकरी खायला. घरातून भाकरी घेऊन आले आहे. बघा भाकऱ्या येतात सर्वांना खाण्यासाठी. चुटकी पण सोबत दिले. एकदम हसत हसत येते. त्यांना माहिती आहे आज माणसं जास्त आहे तर लावणी होणार आहे. गणेश जायचं आहे कामावर? गणेश तुझं मन आहे का? अजिबात नाही. गणेशचं मन तर नाही. हा लावणीचा काढा लावताना वस्तादा बैलांना पण भाकरी नेते खायला. तर सगळी भाकरी खायला बसलेत. आता थोड्या वेळाने लावणीला सुरुवात होणार आहे. आहे वस्ताद कालू. हा रफ्तार किंग बच्चा आज शेतामध्ये घाम घालतोय. आणि हा चमेली. आणि हा शंभू. चमेला दमलाय काय? चमेला रवण करतोय. आमच्याला त्याला अरे बाबा सगळीकडे मूठ टाकून घेते. त्या कोपऱ्यातून आपल्याला तर सुरुवात करायची आहे. काय मन लागतंय काय लावणीला? माझं मन लावणीला जाऊन काय मॅच आहे ना. भावरी एकदम क्रिकेट लवर आहे. मॅच असली तर थांबत नाही. पण आज त्याला माहिती आहे आपला शेताचा पहिला काम आहे. शेताचं काम पहिला करायचं आहे. चला तर मी तुम्हाला नांगरी दाखवतो. चला भाकरी खायला. तिकडे सगळी भाकरी खाय बसलेत. हे आमचं पुजारी बाबा. यांना पण शेतीची भरपूर आवड आहे. बाबा बाबा किती वर्षापासून तुम्ही नांगर धरता? बाबा 10 वर्षापासून असल्यापासून नांगर धरतात. आता 85 वर्षाचे बाबा झालेत तरी पण बघा अजून शेतीची आवड आहे. आणि दिवस उजाडला पहिला त्यांचा दर्शन घेतात ते प्रभू रामाचे. आणि त्यांच्या कृपेने अजून परत एकदम ठणठणीत बाबा आहेत. हे बघा आमचा राम्या बाबा आहे तिथं नांगर धरते. ही आपली घरची जोडी आहे. हे बघा पाणी एकदम भरपूर आहे शेतामध्ये. इकडे बघा म्हशी सुद्धा चरायला आलेत. आणि या सह्याद्रीमध्ये वसलेला आमचा छोटासा शेत आमचा रामवाडी गावामध्ये
प्रसिद्ध अशी शर्यतीमध्ये ओळखली जाणारी जोडी आहे ती बच्चा चमेलीची. आणि बघा आपल्या मालकासाठी ते शर्यतीच्या मैदानावर धावतात, परंतु शेतीच्या कामासाठी सुद्धा आपल्या शेतामध्ये मालकासोबत कष्ट करताना दिसत आहेत. इथे दोन मित्र काम करत आहेत, माने आणि सिद्धार्थ. हे बघा, हे बघा सुप्रसिद्ध जोडी रोहा हिंद केसरी फटकावणारी बच्चा चमेली आज शेतामध्ये काम करत आहेत. आणि हा गुलामा सिद्धार्थ बघू शकता, शंभूला सिद्धार्थने घेतलाय. सकाळी सकाळी शंभू 2 पाय उभा राहिला, पण सिद्धार्थने मनात धरून ठेवला की शंभूला काही झालं तरी मी शेतामध्ये नांगरल्याशिवाय राहणार नाही. हा सांगितली रामोडी एक्सप्रेस बच्चा चमेली बघा. जॉकी मनोज मनमे आणि पाटे सिद्धार्थ गायकवाड, शंभू आणि कालूला घेऊन सोबत. तिकडे बसले भाकरी खायला सगळे लोक. झणझणीत कालवा ना मस्त. सुट्टीचा कालवान भाकरी वस्तात मस्त ताव मारतोय. चला मित्रांनो, तर मी आता लावायला जातो. हा बघा मूठ आहे, चांगली सुरुवात झाली. कॅमेरामॅन गणेश आता पुढची व्हिडिओ आपला करतोय. गणेश दाखवा ना सर्व लावतो. गणेश व्हिडिओग्राफर आहे, गणेश व्हिडिओग्राफर. वसईचा बाली, वसईचा बाली आलाय भात लावणी करायला. बघा बाली, कसं वाटतंय तुला गावाला येऊन? चुकून आजोबा नांगर तुझा काय म्हणणं आहे? होय ए बाली, आजोबा नांगर काय वाटतंय तुला? तुम्हाला मुंबई साईडला भेटणार नाही, हे शेवटी तुम्हाला गावाला लागणार आहे. हे बघा, तुम्ही कधी बघू शकता, तुम्ही पनवेल शहरात, रोहा शहरात बघू शकता तुम्ही. हे नाही बघा भेटतात बाली. बघा बैल, बालीचा आजोबा ते काय 3 नागरे, ते आजोबा तुझे ते पहिलेवाले पहिलेवाले आजोबा आहे तुझे? पप्पा भाई. हा बियाणे बघा, खेकडा पकडलाय. वा वा, छान छान छान. नागे कुठे नागे तिकडे. सर तुमचा अनुभव काय? तुम्ही मुंबईला होतात, मुंबईला होतात तुम्ही पहिला, मग आता गावाला येऊन शेती करताय. हा सर, हा बघा सर टाटा कंपनीमध्ये होते, तिथून आता गावाला येऊन भात लावणी करा. हा सिद्धार्थ ताज हॉटेलला होता कामाला. सिद्धार्थ तुझा काय म्हणणं आहे? हे सिद्धार्थ तुझं म्हणणं काय? सिद्धार्थ बोलतो शेती सगळ्यात मोठा सुख आहे. आणि बघा शेतीचे मालकीन खुश झाले. आज शेतामध्ये जास्त भरपूर माणसं आहेत.
तर मित्रांनो हे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यामध्ये आपली भात लावणी असते ती चालू आहे शेतामध्ये. कोकणामध्ये भात लावणीमध्ये उत्सवच असतो, सणच बोलतात. या लावणीसाठी सर्व जे आमची ही पोरं आहेत ती मुंबईवरून आलेत, काही पुण्याला आहेत, रोहाला आहेत, वसईला आहेत. हा वसईचा बाली वसईवरनं आलाय बाली. बाली बघा काय बालीच्या चेहऱ्यावर जी खुशी आहे ती मुंबईला खुशी नाही, पण बघा त्या चेहऱ्यावर काय तेज आहे बालीचा. बाली एकदम रागात दिसते जरा. प्रणय म्हणूया बघा पुण्याला असतो प्रणय म्हणूया. श्याम श्याम आहे कामाची आग आहे त्याला. बावरी बॉडी दाखवते उन्हात शेळांवर राहून शिक्का कसं उठला हातावर. मागा लाल पडला. बालीला काय जाम चोपलं बावरीला. हे बावरीला जाम चोपलाय काल. हे मूठ मुठाला खोलायचं आणि लावायचं. बावरी बघा बघा बावरी दाखवतो तुम्हाला कसं लावायचं. बावरी दाखव. असा घ्यायचा, असा हातात ठेवायचा, असा हात घ्यायचा, असं लावायचं. हे बाली बघ तू काय उचल उचल एक मूठ लावून दाखव. असं लावायचं असतो बघ बघा. ही अशी अंगठा घ्यायचा, हा असा अंगठा घ्यायचा असा, आणि अंगठ्यामध्ये असं घेऊन असा टाकायचा. पण रडलं तुम्ही. पाण्याच्या प्रवाहावर लावायचा. पाणी आलं तरी धावत जाणार नाही. पाण्याच्या प्रवाह जास्त धावतो तिकडे लावायचा. बावरी माहिती सांगते आपल्याला. त्या साईडला आपण काय करतो माहिती आहे का, ते साईडला पाणी ज्या साईडला वाहतो तिकडे मूठ लावायचा. बाली तू काय लावला? बालीने उचललाय आता. बाली सुद्धा दाखवते आपल्याला लावायला. बालीने त्याच्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मूठ उचललाय. पहिल्यांदा नाही मग सेकंड टाइम. राग आलाय बालीला, बेकार राग आलाय. इगो हर्ट झाला बालीला. बोललो फर्स्ट टाइम आला. हाऊ टू ओपन दिस करते बाली. बालीला बघू शकता तुम्ही. बाली सारखा लावणारा एक्सपर्ट आहे जगात कोण नाही. आता मला शिव्या घालते. चला मी पण लावायला जातो. तर हे बघा मित्रांनो, तर आम्ही आता सकाळपासून काम करून दमलोय. हे बघा विहानला भेटलेला एक खेकडा. हा हे विहान. विहान बा किती मस्त असतंय. चला तर मित्रांनो, हे बघा आमचा शेत फायनली पूर्णपणे लावून झालेला आहे. सरांनी सुद्धा मेहनत केली. हे बघा संपूर्ण शेत आम्ही सकाळपासून लावत होतो. आता आम्ही चाललो घरी जेवायला. आमची बहीण सुद्धा आली. बहीण घरी जेवण बनवत होती, तर जेवायला बोलवा आले. अशा प्रकारे मी तुम्हाला आमच्या गावची लावणी दाखवली. बाबा सुद्धा गावारी गेलेले, ते पण आलेत. चला तर मित्रांनो, भेटतोय आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जेवायला सुद्धा घरी या. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.